या ठिकाणी आपल्याला मातृदेवीचं पूजन करायचं आहे. मातृदेवी पूजनमध्ये ह्या 17 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. किती आहेत? 17. मग 17 सुपाऱ्या मांडल्या. तुम्ही काय म्हणणार की आमचं कुलदैवत आणि कुलदेवी ह्या दोनच आहे. मग ह्या 17 सुपाऱ्या कोणाच्या आहेत? आपलं कुलदैवत आणि कुलदेवी आमच्या तर दोनच आहेत. पण ह्या 17 सुपाऱ्या कोण आहेत? तर ह्या आहेत म्हणजे आपल्या कुलदेवीच्या सखी. काय आहेत? आपली जी कुलदेवी असते त्याच्या सखी आहे, म्हणजे तिच्या मैत्रिणी आहे. आपण कुठल्याही परिवारामध्ये आज कुठल्याही व्यक्तीला फोन केला किंवा पाहुण्यांमध्ये फोन केला तुम्ही असं म्हणता का सर तुम्ही एकटंच या? आपण काय म्हणतो, आपल्याकडे प्रथा आहे तुम्ही सहपरिवार आमच्याकडे जेवणास आमच्याकडे भोजनास यावे असं आपण सांगत असतो. तसं इथं सांगितलं जातं की ज्यावेळी तुम्ही कुलदेवीचं पूजन करता त्यावेळी या सखींचं सुद्धा तिथं पूजन केलं जातं. सखी या काय काम करतात माहिती आहे तुम्हाला? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ह्या कुळामध्ये आपल्या ह्या वंशामध्ये काय करतात या सखी त्यांचं काम माहिती आहे? ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादी सुवासिनी गर्भवती राहिली, सुवासिनी आपल्या घरामध्ये गर्भवती राहिली तेव्हा पहिल्या महिन्यापासून 9 महिने 9 दिवस त्या गर्भाचं रक्षण करणारी देवी म्हणजे या सखी असतात. म्हणून यांना कुलवर्धी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? म्हणजे कुळाचा वंश वाढवणारी देवी ह्या कुलवर्धी. त्याच्यामध्ये या कुलाचं पूजन घ्यायचं आहे. हातामध्ये तुमच्या अक्षराचा जोड घ्यायचा. मी ज्या ज्या सुपारीवरती फूल ठेवणार आहे त्या सुपारीवर तुम्ही अक्षरा पाहिजे. अक्षरा वाचणे या 2च बोट आहे अक्षरामध्ये. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे निधिनान्त्वा निधिपतिं हवामहे वसोम आहवजानि गणपतमात्मजासि गणपतं मध्ये गणपतये नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम गौरे नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम पद्माय नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम वरुषत्ये नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम बुद्धाय नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम गौरी पद्माशके मेधा सावित्री विजयाया देवसेना सदा स्वाहा. मातरो लोकमातरः धृति पुष्टि तथा तुष्टि आत्मनः कुलदेवता गणेशेनादिका हेता ऊर्ध्व पूजादि 16 गणेश गौर्यादि 16 मातृका देवताभ्यो नमः. अक्षरास्त्रविला शुभ्रा कुंकुमेन विराजितः मया निमित्ता भृत्या गृहाण परमेश्वर माल्यादेन सुगन्धिनी मालत्यार्णवे प्रभो मया अर्वाणि पुष्पाणि प्रतिपूज्यताम्. सेवन्तिका भुवनजम्बक पाटलाब्जे पुण्यहार्यादिगर्वी रसाल पुष्पैः बिल्व प्रभाल तुलसीर्मानस्तिभिः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. तुमचं कुलदैवत तुमचं कुलदैवत ह्या सुपारीवरती गुलाल व्हायचा आणि ज्योतिबाच्या नावानं सांगलं असा उल्लेख करायचा. ज्योतिबाच्या नावानं सांगलं तेच बोट स्वतःला लावा, पत्नी लावा, मुलाला लावा, तेच बोट लावायचं. द्यायचं गुलाल लावा. सकलोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. सेवन्तिका भुवनजम्बक पाटलाब्जे पुण्यहार्यादिगर्वी रसाल पुष्पैः बिल्व प्रवाल तुलसीर्मानस्तिभिः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. तथा च देवताभ्यो कुलदेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. पुष्पं सपुष्पं समर्पयामि. हातावरून 2 वेळा पाणी तांब्यामध्ये सोडून द्यायचं. स्थापित धूप आहे तांब्या. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं दर्शयामि. समोर फळ फळावरती पाणी पण नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. प्राणो प्राण व्यानुदान समानः. दारावरती फूल ठेवून द्या. द्रोणात फूल ठेवून द्या. हात जोडा. आपल्या कुलदेवीची प्रार्थना करा. अतो ध्यानम् ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्दशिरोदिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवरशिनि दुरधर धरशिनि दुरमुखमरशिनि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि जितसुत रोषिणि द्रुम्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ रम्यकपर्दिनि शैलसुते माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाव मुचा मुखासी येवो
माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास जगदंब जगदंब अयसे म्हणावे देहांग चित्त हो निजावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती जगदंबा माता की जय आई राधेचा उदयोस्तु 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 सत्य कामना सिद्धिरस्तु तथास्तु।